नागभीड पोलिसांनी कानपा जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक 24/11/2025 रोजी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकली. पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत कानपा परिसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. फरार आरोपी नामे आदित्य प्रदीप उईके, वय 26 वर्षे, राहणार कानपा, हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाडीत असताना त्याच्याकडे मोहा दारू 250 लिटर व मोहा फुल सडवा 1800 लिटर व साहित्य असे एकूण किंमत 1,17,500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तर दुसऱ्या कारवाईत फरार आरोपी नामे रोहित प्रकाश अलोने, वय 27 वर्षे, राहणार कानपा, हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाडीत असताना त्याच्याकडे मोहा दारू 205 लिटर व मोहा फुल सडवा 1500 किलो व साहित्य असे एकूण किंमत 99,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद दोन्ही फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करून सदर मोहा फुल तसेच मोहा सडवा नाशवंत असल्याने त्यांच्या समक्ष एकूण 2,17,500 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळी नाश करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नागभीड रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.